एक काळ असा होता की एका घरात 10, 15, 20 किंवा 25 माणसं एकत्र आनंदाने राहत होती. सुख दुःख वाटून घेत होती, एकमेकांचा आधार बनत होती. पण आजची परिस्थिती पाहिली तर आश्चर्य वाटते. एकाच घरात 4 माणसं एकत्र राहणंही अनेकदा कठीण झालं आहे. आज आई मुलाला सहन करत नाही, मुलगा आईवडिलांचे ऐकत नाही, भाऊ भावाला सहन करत नाही, सासू सुनेमध्ये मतभेद आहेत, बाप मुलाशी दुरावला आहे. प्रत्येक जण स्वतःच्या अहंकाराला आणि स्वाभिमानाला जपण्यात व्यस्त आहे. नाती टिकवण्यापेक्षा स्वतःचे म्हणणे खरे ठरवणे अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहे. परंतु हे सर्व अचानक घडलेले नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये हजारो वर्षापूर्वीच कलियुगाची ही लक्षणे सांगितली गेली आहेत. कलियुगात माणसांमधील प्रेम, विश्वास, संयम आणि आपुलकी कमी होत जाईल असे वर्णन आढळते. मात्र याचा अर्थ असा नाही की आपणही या प्रवाहात वाहून जावे. जर आपल्याला कलियुगाच्या नकारात्मक प्रभावापासून दूर राहायचे असेल, मनशांती मिळवायची असेल आणि भगवंताच्या अधिक जवळ जायचे असेल तर त्यासाठी एक सोपा मार्ग आहे. चांगले कर्म करा, नीतिमत्तेने जगा, प्रामाणिकपणे कष्ट करा, अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व द्या, भगवंताचे नामस्मरण आणि सत्संग करा. जग बदलण्यापूर्वी स्वतःमध्ये चांगला बदल घडवूया, कारण एक चांगला माणूस अनेकांचे आयुष्य सुंदर बनवू शकतो. कलियुगात धन, सत्ता किंवा अहंकार माणसाला महान बनवत नाही, तर त्याचे चांगले कर्म, प्रेम आणि सदाचार त्याची खरी ओळख ठरवतात. रामकृष्ण हरी.